श्री स्वामी समर्थ. तर बघा, जो काही 15 तारखेचा महाशिवरात्रीचा उपवास आहे, तर हा उपवास आपल्याला कसा करायचा आहे, ह्या उपवासाच्या दिवशी आपल्याला काय खायचं आहे, काय खायचं नाही, विटाळ असेल, सुतक असेल, मासिक धर्म असेल, किंवा आता प्रेग्नेंट बायका असतात, तर प्रेग्नेंट बायकांचं उपवासाचं कसं, त्याच्यानंतर भगवान शंकर यांची जी काही 4 प्रहरांची सेवा आहे, पूजा आहे, तर ती आपल्याला कशी करायची आहे, तर अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता बघा की जो काही महाशिवरात्रीचा उपवास असतो, याला अनन्यसाधारण महत्त्व असतं. हा दिवस म्हणजे खूप मोठा दिवस मानला जातो. ह्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह हा संपन्न झालेला आहे. आणि आपल्याकडून समजा चुकून जर एखाद्या व्यक्तीकडून महाशिवरात्रीचा उपवास घडला आणि भगवान शंकर यांची सेवा जर घडली समजा, तर आपल्या सगळ्या पापांचं क्षालन होतं. आणि ह्या दिवशी जर तुम्ही मनोभावे भगवान शंकर यांची पूजा केली, तर तुमची कोणतीही मनोवांछित इच्छा असू द्या, ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे, अगदी भोळे देव आहे. म्हणजे तुम्ही जर मनोभावे अगदी एवढीशी जरी सेवा केली ना, त्यांची एक तांब्या पाणी जरी त्यांना फक्त अर्पण केलं ना, तरी देखील तुमचे जे काही संकट आहेत ते दूर होतील. तुमच्या ज्या काही मनोवांछित इच्छा असेल, तर त्या तुमच्या पूर्ण होतील. तर त्याच्यामुळे आणि मुळात म्हणजे जो महाशिवरात्रीचा दिवस असतो ना, तर ह्या दिवशी जे काही शिवतत्व आहे ना, तर ते खूप मोठ्या प्रमाणावर जागृत झालेलं असतं. आणि त्याच्यामुळे त्या जे काही सात्विक लहरी आहेत ना, तर आपण जेव्हा पूजापाठ करतो, आपण हे व्रत करतो, तर त्याच्यामुळे आपण भगवान शंकर यांच्या सानिध्यामध्ये जो काही थोडासा वेळ घालवतो, ते असतात सात्विक लहरी असतात, तर त्या आपल्यामध्ये देखील जातात. आणि हे खूप महत्त्वाचं असतं. याच्यामुळे जी काही निगेटिव्हिटी असते आपल्यामधली, तर ती खूप मोठ्या प्रमाणावर कमी होण्यासाठी मदत होते. आता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांसोबत आपल्याला माता पार्वतीची देखील सेवा आणि पूजा ही करायची आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या दिवशी जो काही उपवास आहे, तर तो आपल्याला कसा करायचा आहे. आता जो महाशिवरात्रीचा उपवास असतो ना, बघा, आपण एकादशी धरतो ना, तर सेम तसाच हा उपवास आपल्याला करायचा असतो. पूर्ण 1 दिवस आणि 1 रात्र हा उपवास आपल्याला धरायचा असतो. आणि मग आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडायचा असतो. आता आपल्याला काय करायचं आहे, तर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर यांची आपल्याला पूजा करायची आहे. आता रुद्राभिषेक पण आपल्याला ह्या दिवशी करायचा आहे. आता आपण पूजा कशी करायची, किंवा मग जी काही 4 प्रहरांची जी पूजा आहे, तर आपण ती नंतर बघूया. आधी आपण ह्या दिवशी उपवासाला आपल्याला काय खायचं आहे आणि काय नाही खायचं, तर हे बघूया. आता जे काही उपवासाला चालणाऱ्या गोष्टी आहेत ना, फळं असेल, किंवा साबुदाण्याची खिचडी असेल, बटाटा असेल, रताळी असेल, तर आपल्याला हे सगळं उपवासाला खायचं आहे. हे सगळं आपल्याला चालणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी काही भगर आहे, खूप ठिकाणी तिला वरई म्हणतात, तर ती भगर आपल्याला खायची नाही. ही भगर जर आपण खाल्ली, तर याच्यामुळे आपला उपवास हा मोडला जातो. महाशिवरात्रीला किंवा भगवान शंकर यांच्या उपवासामध्ये भगर ही चालत नाही. तर त्याच्यामुळे ह्या दिवशी आपल्याला भगर आवर्जून टाळायचीच आहे. ह्या दिवशी आपल्याला भगर खायची नाही. इतर तुम्ही जे काही उपवासाला चालणारे पदार्थ आहेत ना, चहा असेल, दूध असेल, किंवा इतर कोणतेही फळं असेल, तर ते तुम्ही सगळं ह्या उपवासाला खाऊ शकता. शक्यतो जे काही उपवास असतात ना, तर ते फलाहार करूनच करायचे असतात. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता जर समजा तुम्हाला मासिक धर्म असेल, विटाळ असेल, सुतक असेल, तर काय, तर तुम्हाला हा उपवास धरायचा आहे. फक्त तुम्हाला भगवान शंकर यांची पूजा करता येणार नाही. तुम्ही दिवसभर नामस्मरण हे करू शकता मनातले मनामध्ये, पण आपल्याला भगवान शंकर यांची पूजा करता येणार त्या दिवशी नाही. आता प्रेग्नेंट बायकांचं कसं, आता जर तुम्हाला समजा उपवास झेपत असेल, तर तुम्ही उपवास करू शकता. छान आपलं व्यवस्थित खाऊन, उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करायचा आहे. पण जर तुम्हाला उपवास निघत नसेल, किंवा डॉक्टरांनी काही सांगितलेलं असेल, गोळ्या औषधं चालू असेल, तर ह्या वर्षी उपवास म्हणजे नाही केला तरी देखील चालेल. शेवटी कसं असतं की आपलं जे काही बाळ आहे, तर ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. देवसुद्धा असं कुणाला त्रास व्हावा असं कधीच देव पण म्हणजे देवांच्या नियमामध्ये ह्या गोष्टी बसत नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला उपवास झेपत असेल, तर तुम्ही करू शकता, नाहीतर नाही उपवास केला तरी देखील चालेल. आता खूप जणांचा प्रश्न असतो की आम्ही पूजा करू शकतो का. आता बघा, तुम्हाला जर 6वा 7वा महिना असेल, समजा 6व्या महिन्याच्या पुढून
तर तुम्ही फक्त भगवान शंकर यांच्या मंदिरामध्ये जाऊ शकत नाही. कारण की असं म्हणतात की तिथे जो काही नाग असतो तर त्या नागाची दृष्टी जर आपल्या गर्भावर पडली तर आपल्याला सर्पदोष लागण्याचे, म्हणजे बाळाला सर्पदोष लागण्याचे हे असतात बुवा असं. तर त्याच्यामुळे भगवान शंकर यांच्या मंदिरामध्ये आपल्याला पूजा करायला जायचं नाही. तुम्ही घरी जी काही आपलं घरी शिवलिंग असतं तर तुम्ही त्याच्यावर अभिषेक करू शकता, घरी त्याची पूजा करू शकता, काहीही त्याला प्रॉब्लेम नाही. आता बघा की पुढचं तर आता भगवान शंकर यांची महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर यांची पूजा करण्याचा जो कोणता असा चांगला कालावधी आहे, तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण दिवसभरामध्ये अगदी म्हणतो ना आपण की पहाटपासून तर रात्रीपर्यंत तुम्ही कधीही भगवान शंकर यांची पूजा करू शकता. हा दिवस खूप चांगला असतो. दिवसभर तुम्ही कधी पण पूजा भगवान शंकर यांची करू शकता, त्याला काहीही अडचण नाही. पण आता जो काही शक्यतो जो प्रदोष काळ असतो ना, तर तो प्रदोष काळ भगवान शंकर यांच्या पूजेसाठी खूप जास्त महत्त्वाचा मानलेला आहे. प्रदोष काळामधली पूजा ही खूप चांगली मानली जाते. तर त्याच्यामुळे आपण प्रयत्न करायचा आहे की प्रदोष काळामध्ये पूजा करण्याचा, म्हणजे जो काही पहाटचा वेळ आहे, सूर्य उगवण्याच्या अगोदरचा वेळ आहे, तर तेव्हा तुम्ही करा. किंवा मग म्हणजे जो काही संध्याकाळचा प्रदोष समय असतो तर त्यावेळेस तुम्ही पूजा करायची आहे. आता वेळ नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही पूजा करू शकता, त्याला काहीही अडचण नाही. आता जी काही आपली 4 प्रहरांची पूजा आहे तर ती आपल्याला कशी करायची आहे तर आपण हे बघूया. जी काही प्रहर सेवा असते ना तर हिला खूप जास्त महत्त्व असतं. आता ज्याला शक्य होईल त्यांनी नक्की ही प्रहर सेवा करायची आहे. आणि तुम्ही बघा की घरामध्ये पण मातीचं शिवलिंग बनवून तुम्ही घरामध्ये पण पूजा करू शकतात. कारण की आता ही जी काही 4 प्रहरांची सेवा आहे ती आपल्याला मंदिर जवळ असेल तर ठीक आहे, पण ती असं प्रत्येक वेळेस आपल्याला जाऊन मंदिरात करणं शक्य नाही. तर तुम्ही घरामध्ये जे काही तुमचं शिवलिंग असेल, शिवपिंडी घरामधली असेल, तिच्यावर तुम्ही ही पूजा करू शकता. जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग जर नसेल तर तुम्ही मातीचं शिवलिंग बनवून, पार्थिव शिवलिंग बनवून सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता. आता बघा की याच्यामध्ये आता जी काही आपण 4 प्रहरांची पूजा करणार आहोत तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पदार्थ पण शिवलिंगावर अर्पण करायचे असतात. जे काही द्रव्य असतात ना ते अर्पण करायचे असतात आपल्याला, ते पण आपण बघणार आहोत. तर आता बघा की 15 तारखेला जो काही संध्याकाळ असते आपली, संध्याकाळी 6 ते 9 वाजेचा जो टायमिंग आहे तर तो आपला पहिला प्रहर आहे. तर ह्या पहिल्या प्रहरामध्ये आपल्याला भगवान शंकर यांची पूजा करायची आहे. तुम्ही त्याचा आधी अभिषेक करून घ्यायचा आहे, म्हणजे थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे. आणि आता ह्या प्रहराला आपल्याला महादेवाच्या पिंडीवर दूध अर्पण करायचं आहे, दुधाचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. मग तुम्ही बाकीची पूजा ही करायची आहे भगवान शंकर यांच्या पिंडीची. म्हणजे पूर्ण तुम्ही भस्म, गंध, अक्षदा, त्याच्यानंतर जे काही बेलपत्र आहे तर ते तुम्ही अर्पण करायचे आहे भगवान शंकर यांना. पण दुधाचं महत्त्व आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा प्रहर आहे, आता पहिला प्रहर आपला 6 ते 9चा होता. आता दुसरा प्रहर आहे तर 9 वाजेपासून तर रात्रीचे 12 वाजेपर्यंतचा हा दुसरा प्रहर आहे. आता ह्या प्रहरामध्ये आपल्याला भगवान शंकर सेम तुम्ही पूजा करायची आहे. महादेवाच्या पिंडीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही पाण्याचा अभिषेक करा. त्याच्यानंतर आपल्याला शिवपिंडीवर आपल्याला दही अर्पण करायचं आहे, दह्याचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. आणि मग त्याच्यानंतरची तुम्ही पूजा ही करून घ्यायची आहे. आता जो काही तिसरा प्रहर आहे तर तिसरा प्रहर आपला 12 पासून तर 3 वाजेपर्यंतचा आहे. म्हणजे पहाटचे 3 वाजेपर्यंतचा हा तिसरा प्रहर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला तर भगवान शंकर यांच्या पिंडीवर आपल्याला तूप अर्पण करायचं आहे, तुपाचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. आणि मग तुम्ही राहिलेली पूजा ही करून घ्यायची आहे. आता चौथा प्रहर तर हा पहाटचा 3 पासून तर सकाळी 6 वाजेपर्यंतचा हा चौथा प्रहर आहे. तर बघा आता हा जो चौथा प्रहर आहे ना तर ह्या चौथ्या प्रहराला आपल्याला भगवान शंकर यांच्या पिंडीवर मध अर्पण करायचा आहे आणि मधाचा अभिषेक करायचा आहे. आणि मग आपल्याला बाकीची पूजा ही करून घ्यायची आहे. आता बघा की हे जे काही आपण पदार्थ अर्पण केले ना, आपण जेव्हा मंदिरामध्ये जाऊन अभिषेक करतो ना तर आपण पंचामृत बनवतो, बरोबर? दूध, दही, तूप, मध, साखर, बरोबर ना? तर हे सगळे पदार्थ फक्त ह्या प्रहरांमध्ये आपण वेगवेगळे भगवान शंकर यांच्या पिंडीवर अर्पण करत असतो.
आता बघा, जी 4 प्रहरांची सेवा आहे ना, तर याचं महत्त्व का बरं आहे, की महाशिवरात्रीच्या दिवशी खरं तर रात्रभर जागरण करायचं असतं. जागरण करण्याला खूप जास्त महत्त्व असतं. आपण रात्रभर जागरण करून भगवान शंकर यांची उपासना करायची असती. ह्या गोष्टीला खूप जास्त महत्त्व आहे. आणि बघा, की आता दुसऱ्या दिवशी उपवास सोडायला शक्यतो म्हणजे सात्विक जेवण बनवावं. नैवेद्य पण सात्विक असावा, म्हणजे त्याच्यामध्ये कांदा, लसूण हे आपण वापरलेलं नसावं. तर असं सात्विक जेवण आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यावर उपवास सोडायचा आहे आपल्याला. आणि समजा जे पार्थिव शिवलिंग असेल तुमचं, तुम्ही जर घरामध्ये बनवलेलं, तर ते आपल्याला काय करायचं आहे, ते पाण्याने विसर्जित करायचं आहे. आणि जे काही आपलं झाड असेल त्या झाडाच्या कुंडीमध्ये ती माती आपल्याला टाकून द्यायची आहे. तर अशा प्रकारे जो काही महाशिवरात्रीचा उपवास आहे आपल्याला तो करायचा आहे. 4 प्रहरांची पण सेवा आपल्याला करायची आहे. जी 4 प्रहरांची सेवा आहे ना, तर याला खूप जास्त महत्त्व आहे. ह्या सेवेमुळे तुमच्या कोणत्याही मनोवांछित इच्छा असू द्या, तर त्या इच्छा सुद्धा आपल्या पूर्ण होतात. तर त्याच्यामुळे भगवान शंकर यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला ही 4 प्रहरांची सेवा करायचीच आहे. आणि आता ज्याला नाही शक्य ना करणं, तर तुम्ही एक वेळेस पूजा केली तरी देखील चालणार आहे, काहीही हरकत नाही. मुळात या दिवशी उपवास करणं आणि सेवा करणं याला खूप जास्त महत्त्व आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.